नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची यादी तयार करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामधील 2,50,00,000 इतक्या महिला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत. बघा, काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही मतदान देऊन फसलो, तर याची तारीख येत आहे, परंतु आता तारीख फिक्स झालेली आहे. त्यावरती मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा घेण्यात आलेली होती. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीखसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे. सोबतच तुम्हाला जर मागील पैसे 7,500 रुपये मिळाले नसतील, ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सोबतच 2100 रुपयांचा जो 6वा हप्ता आहे याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. बघा, परंतु फक्त याच महिला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली, परंतु राज्याचे मुख्यमंत्री सध्याच्या स्थितीला एकनाथ शिंदे नाहीत. त्यांना महायुतीने म्हणजेच BJP सरकारने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावलेला आहे. परंतु जे आताचे नवीन मुख्यमंत्री आहेत, तर ते नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत आहेत. तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल जी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती, तर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण अशा अपडेट घेण्यात आलेले आहेत, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये येत राहतील. तर बघा, कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेची यादी तयार झालेली आहे. या यादीमध्ये 2,50,00,000 इतक्या महिला पात्र ठरलेल्या आहेत. बघा, तुम्हाला मागील 5 महिन्यांचे पैसे मिळालेले असतील किंवा नसतील मिळाले, परंतु 6वा हप्ता राज्यामधील सर्व महिलांच्या खात्यामध्ये विस्तांतरित केला जाणार आहे. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती, त्यावेळेस भरपूर महिलांचे आधार कार्ड DBT नसल्यामुळे म्हणजेच बँक खात्याला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये मागचे पैसे आलेले नव्हते. बघा, कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरलेल्या आहेत. सोबतच असे सुद्धा निदर्शनास आढळलेले आहे की काही महिला अपात्र असून त्यांनी फॉर्म भरलेला होता, परंतु त्यांचेसुद्धा फॉर्म पात्र ठरले आहेत आणि त्यांना मागील 7,500 रुपये मिळाले आहेत. अशा ठिकाणी जर तुमचा फॉर्म असेल तर तुमच्याकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, परंतु इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. तर बघा, महत्त्वपूर्ण अशी आजची 2 डिसेंबरची जी अपडेट आलेली आहे, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असे नियमसुद्धा लागू केलेले आहेत. याच्यामध्ये तुमचं खातं जे आहे, तर ते खातं DBT खातं असणं आवश्यक आहे. त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता विस्तांतरित होणार आहे. याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे. सोबतच काही महत्त्वपूर्णसुद्धा कामे करायला लावलेले आहेत. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे नियम राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेण्यात आलेले आहेत. ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. बघा, महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता विस्तांतरित होण्याची तारीख फिक्स झालेली आहे. सोबतच पडताळणी दरम्यान काही अर्ज, काही कागदपत्रे फेक, नकली बनावट असल्याचे सुद्धा निदर्शनास आलेले आहे. जर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, खरोखर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, घरामध्ये गाडी नसेल, सोबतच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी नसेल किंवा पेन्शन घेत नसेल, तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सोबतच तुमच्याकडून शासनाने 2 कागदपत्रे मागितलेली आहेत. बघा, ही 2 कागदपत्रे कोणती आहेत, तर याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला आयकर घेतलेला आहे. बघा, आयकर म्हणजेच जो ITR असतो, म्हणजेच आपले उत्पन्न 5 लाखांच्या पुढे असल्यास आपल्याला जो गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. जर तुम्ही टॅक्स देत नसाल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सोबतच घरामध्ये जर 4 व्हीलर गाडी असेल, परंतु ती गाडी जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, धंद्यासाठी घेतलेली असेल, तर तुम्हाला याचा काहीही तोटा होणार नाही. परंतु गाडी जर अशा पद्धतीने असेल, इनोवा असेल, क्रिस्टा असेल किंवा इतर कामांसाठी जर तुम्ही गाडी घेतलेली असेल, तर तुम्हाला त्याचं सुद्धा सर्टिफिकेट, कोणतं तरी डॉक्युमेंट लागणार आहे. ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे, तर ते म्हणजे बँक खाते. आता बघा, 90% महिलांना पैसे फक्त त्यांचे DBT असल्यामुळे आले होते. काही भागांमधील अशा माता भगिनी आहेत की त्यांची आधार DBT नव्हती, त्यामुळे सुद्धा त्यांना पूर्णपणे हे पैसे मिळालेले नाहीत आणि त्यांचाच फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेला होता.
परंतु आतापर्यंत त्यांना अजून पैसे आलेले नाहीत। बघा, कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असे निदर्शनास आलेले आहे की राज्यामधील सर्व बँक खाते चालणार नाहीत। बघा, राज्यामधील तुम्ही जर कुठे पण खातं खोललेलं असेल, तुमच्या गावाच्या ठिकाणी सहकारी बँक असते, प्रायव्हेट सेक्टरमधली बँक असते किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमधली बँक असते, परंतु लाडकी बहीण योजनेसाठी सरसकट सर्व खाते चालणार नाहीत, कारण राज्यामधील सर्व बँकांमध्ये डीबीटी होत नाही। काही बँका अशा आहेत की त्याच ठिकाणी ही डीबीटी होत असते। तर तुम्हाला कोणतं खातं खोलणं गरजेचं आहे ते सुद्धा आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही सरकारी पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे। बघा, जर तुमचं अगोदरपासून पोस्ट खातं असेल तर त्या खात्याची KYC करणं गरजेचं आहे। सोबतच आपलं आधार लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। जर पोस्ट खातं खोलायचं नसेल तर तुम्ही SBI मध्ये आपलं खातं खोलू शकता। SBI सुद्धा गव्हर्नमेंटची बँक आहे। या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 20,000पेक्षा जास्त शाखा आहेत, त्याच्यामुळे आपण याच्यावरती विश्वास दाखवू शकतो। सोबतच नवीन जो नियम लागू केलेला आहे, तर RBI काय म्हणते, कोणती जरी बँक बंद पडली तर त्या बँकेमधून तुमची 5 लाख रुपयापर्यंत रक्कम तुम्हाला दिली जाऊ शकते। बाय चान्स मागील काही काळामध्ये काही बँका पळून सुद्धा गेलेल्या आहेत। सोबतच काही नागरिकांचे, काही खातेधारकांचे पैसे सुद्धा बुडवलेले आहेत, परंतु याच्यावरती आता नवीन नियम लागू झालेला आहे। 5 लाख रुपयापर्यंत तुमचे पैसे सेफ राहू शकतात। आणि जी तिसरी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। ही सुद्धा संपूर्ण भारतामधली प्रायव्हेट सेक्टरमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे। याच्यावरती सुद्धा आपण विश्वास दाखवू शकतो। त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण अशा 3 बँका सांगितलेल्या आहेत। या 3 बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं खोला आणि त्याच्याशी आपलं आधार कार्ड लिंक करा। परंतु राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये काही निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये जो प्रथम निर्णय आहे यामध्ये 7,500 रुपयांविषयी आहे। सोबतच दुसरा निर्णय आहे तर तो 2,500 रुपयांविषयी आहे। बघा, ज्यांना हे पैसे आले नसतील तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। गव्हर्नमेंटचं सरकारी पोस्ट खातं खोला याविषयी तुम्हाला आत्ताच माहिती दिलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही बँकेचे खाते दिले असेल तरी पण तुम्हाला पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे आणि आधार लिंक करणं सुद्धा 100% गरजेचं आहे। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही या बँकेचं खातं दिलेलं होतं किंवा त्या बँकेचं खातं दिलेलं होतं, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही कोणतं जरी खातं दिलेलं असेल तर तुम्हाला त्या खात्यावरती हे पैसे विस्तारित होणार नाहीत। हे पैसे फक्त आधार कार्डवरतीच विस्तारित होतात। त्याच्यामुळे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत। त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, महत्त्वाची जी अपडेट आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, 20 नोव्हेंबरला आपल्या राज्यामध्ये मतदान होतं। राज्यामधलं मतदान 23 नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे याचा निकालसुद्धा लागलेला आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे, त्यावेळेस सांगितलेलं होतं ज्यावेळेस निकाल लागेल त्याच्या 2 दिवसानंतर 6वा हप्ता विस्तारित केला जाईल। परंतु 23 नोव्हेंबरला आज सरासरी 10 दिवस पूर्ण होत आलेले आहेत, परंतु अजून हप्ता विस्तारित झालेला नाही। त्याच्यामुळे भरपूर माता भगिनींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की आम्ही लाडक्या भावाला मत दिलं, परंतु आमचं मत हे वाया गेल्यासारखं आम्हाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे। परंतु यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे। तर सध्या राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतायत की राज्यामध्ये महिलांची डीबीटी तयार होत आहे। सोबतच जिल्ह्यानुसार प्रत्येक यादी तयार केली जात आहे। सोबतच महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हणतात, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं जर खातं असेल तर डीबीटी करा। सोबतच राज्यामध्ये 35 लाख महिलांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे। तर या डीबीटीची लिमिट कमीत कमी रोज 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहेत। अशा सर्व महिला 2,50,00,000 इतक्या माता भगिनी आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये एकदाच हे पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत, परंतु सध्याच्या स्थितीला अर्जाची छाननी चालू आहे। त्याच्यामध्ये ज्या माता भगिनी अपात्र ठरतील तर त्यांचे नावसुद्धा कमी केले जाईल, परंतु ज्या पात्र ठरतील अशा माता भगिनींना भविष्यामध्ये सुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना देणार आहे,
असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, परंतु गॅसचे पैसे अजून कोणालाही आलेले नाहीत। परंतु ज्यांना आले असतील त्यांनी कमेंट करा, परंतु आमच्या चॅनलच्या माहितीनुसार अजून कोणाला पैसे आलेले नाही। सोबतच दिवाळीचा बोनससुद्धा घोषित केलेला होता, हा दिवाळीचा बोनससुद्धा कोणालाही आलेला नाही। सोबतच काही माता भगिनींना 7,500 रुपये आले असतील, परंतु अशासुद्धा काही माता भगिनी आहेत की त्यांना अजून 1 रुपयासुद्धा आलेला नाही। परंतु या सरकारवरती महिलांची जी विश्वासाची स्थिती होती, तर तो विश्वास आणि ती स्थितीसुद्धा आता उडालेली दिसत आहे। बघा, अगोदर मतदानाच्या अगोदर आम्ही दाखवून मतदान घेतलं, त्यानंतर हे पैसे विस्तांतर करण्याच्या वेळेस सरकार का बोलत नाही, का विषय काढत नाही, याविषयी सुद्धा भरपूर चर्चा रंगलेल्या आहेत। परंतु हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा की ज्या माता भगिनी असतील की त्यांना अजून पैसे आले नसतील। ज्यावेळेस आपल्याकडून आपल्या सर्व अपडेट पूर्ण होतील त्यावेळेस हा हप्ता विस्तांतरित केला जाणार आहे। परंतु यावरती कोणीतरी भाष्य करणं गरजेचं आहे, अन्यथा ही योजना कायमस्वरूपी बंदसुद्धा पडू शकते। परंतु फक्त निवडणुकीपुरती लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती का, यावरती सुद्धा भरपूर नेत्यांनी, भरपूर विरोधक पार्टी असतील, महायुतीचं विरोधी पक्ष महाविकास आघाडीने सुद्धा भरपूर टीका केलेली आहे। निवडणूक झाली की त्याच्यावरती काहीही भाष्य केलं नाही। निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक 1 मिनिटाला, प्रत्येकी 2 मिनिटाला पत्रकार परिषदेमध्ये पूर्णपणे फक्त लाडकी बहिणीचा विषय काढून मतदान घेण्याचं काम केलं का, असं सुद्धा सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे। बघा, या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित केले जाणार आहेत। याच्यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, सोबतच वर्धा आहे। या प्रमुख 5 जिल्ह्यातील माता भगिनींना मागचे 7,500 रुपये अजून आलेले नसल्यामुळे त्यांना अगोदर त्यांचे 7,500 रुपये विस्तांतरित केले जातील। त्यानंतर राज्यामधील धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, नगर, औरंगाबाद या 5 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तांतरित केला जाईल। परंतु प्रामुख्याने पहिल्यांदा 7,500 रुपये सर्व माता भगिनींना दिले जाणार आहेत, त्याच्यानंतरच 6वा हप्तासुद्धा फिक्स केला जाणार आहे। परंतु DBT सध्या तयार आहे, फक्त एक बटन दाबायचं काम राहिलेलं आहे। जिल्ह्यानुसार हे पैसेसुद्धा विस्तांतरित केले जाणार आहेत। बघा, अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। सोबतच 6व्या हप्त्याची सुद्धा तारीख येत आहे। काल जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये जे अडचणी असतील किंवा छाननी असतील ते छाननी अर्ज प्रक्रिया सुरू आहे। त्याच्यामुळे ज्या माता भगिनी पात्र असतील तर तुम्ही काळजी करू नका, आणि ज्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन फॉर्म भरलेला असेल फक्त त्यांचेच अर्ज बाद होणार आहेत, आणि त्यांना जे मागचे पैसे दिलेले होते ते काय वसूल केले जाणार नाहीत। फक्त हे एक बोलण्याची गोष्ट आहे। फक्त तुम्हाला एक पैसे दिलेले असतील तर ते पैसे कोणी तुमच्या खात्यावरून परत घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। बघा, सर्व माहिती दिलेली आहे। 6व्या हप्त्याविषयी सुद्धा 1-2 दिवसामध्ये अपडेट येईल, आणि अगदी महत्त्वपूर्ण आपण त्याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या हक्काचं चॅनल आहे, मराठी चॅनल आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 70,000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी याला सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईकसुद्धा करणं गरजेचं आहे। आणि ज्या माता भगिनींना याची गरज आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।